ब्रह्मदेवांचा संवाद आहे। सूतजी सांगू लागले नारद आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे। तर सौनकादिकांनी विचारलं म्हणे सूतजी महाराज हे नारद कोण होते? ज्यांचा ब्रह्मदेवा सोबत त्या ठिकाणी संवाद आहे म्हणता तुम्ही, पण हे नारदजी कोण आहेत? तर नारदाचं पूर्व चरित्र या ठिकाणी आलेलं आहे। नारदजी स्वर्ग लोकामध्ये देव लोकामध्ये एक उपबरहण नावाचे गंधर्व होते। गोड असं गायन करत होते नारदजी देवतांच्या सभेमध्ये। आणि मग त्यांना पृथ्वीवर जन्म का घ्यावा लागला? तर एक वेळेचा प्रसंग आहे की देवतांच्या सभेमध्ये गायन करताय, पण चुकून नारदाने एक दिवस सात्विक लोकांची देवतांची सभा आहे पण त्या सभेमध्ये अश्लील प्रकारचं गाणं गायलं आणि ब्रह्मदेवाने नारदाला शाप दिला की देवतांच्या सभेमध्ये तू चुकीचं गाणं गातोयस म्हणे, सामान्य माणसाप्रमाणे तू चूक करतोयस, जा म्हणे माझा शाप असेल, तुला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल आणि तोही दाशी पुत्र म्हणून तुला जन्माला यावं लागेल। मग नारदजींना मृत्यू लोकामध्ये दाशी पुत्र म्हणून जन्माला यावं लागलं। तर नारदजी सांगतायत, सूतजी सांगतायत की तेच नारद रामदास या रूपाने दाशीच्या घरी त्यांचा जन्म झाला। अतिशय बिकट परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे झाले। नारदजी जेव्हा ते रामदास जेव्हा लहान असतानाच त्यांचे वडील त्या ठिकाणी त्यांना देवाज्ञा झाली। वडिलांचं छत्र त्या ठिकाणी डोक्यावरून हरवलं। आता आई एकटी त्या ठिकाणी संगोपन करत होती आणि ती आई ब्राह्मणाच्या घरची दासी होती। ब्राह्मणाच्या घरी त्या ठिकाणी पडेल ती कामं करायची, धुणं भांडी स्वयंपाक गायीची सेवा हे सर्व काम त्या रामदासची आई करायची। आणि हे रामदास त्या आईच्या सोबत त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या घरी गेले असता सत्संग चालू झाला। चातुर्मासाचे दिवस होते आणि काही साधू महात्मे तिथे सत्संगासाठी आले आणि मग आई कामामध्ये व्यस्त असायची, पण हा छोटासा रामदास त्या साधू महात्म्यांच्या समोर बसून भगवंताच्या लीला चरित्र त्या ठिकाणी श्रवण करू लागला। बालबुद्धी होती, एवढे ते विचार त्या ठिकाणी त्या बाल अंतकरणावर त्या ठिकाणी उमटल्या गेले आणि नारदाला एवढी आवड निर्माण झाली त्या सत्संगाची। आणि कालांतराने चातुर्मास संपल्यानंतर जेव्हा ते साधू बाबा निघाले ना, तर हा रामदास छोटासा हाही त्या साधू बाबांच्या सोबतच निघाला। बाबा मलाही तुमच्या सोबतच यायचंय म्हणे, तुम्ही जे बोलताय तुम्ही जे गाताय ना मला एवढं आवडतं म्हणे की मी आता तुमच्या सत्संगाशिवाय राहू शकत नाही। त्या साधू महात्म्याने सांगितलं रामदास तुला आमच्या सोबत येता येणार नाही, कारण तुझी आई आता त्या ठिकाणी म्हातारी झाली आहे, तुझे वडील नाही आहेत आणि ज्या परिस्थितीमध्ये आईनं तुला लहानाचं मोठं केलंय ना, आता तुझी जबाबदारी आहे म्हणे की म्हातारपणाला आता तू त्या आईचं संगोपन केलं पाहिजे, आईचा सांभाळ केला पाहिजे। साधू महात्मे त्या ठिकाणी निघून गेले आणि आता हा रामदास रोज त्या आईच्या सोबत त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या घरी येऊ लागला। त्या ठिकाणी तो रामदास करू लागला आणि एक दिवसाचा प्रसंग, ती आई आता म्हातारी झाली होती। म्हातारी झालेली ती आई जेव्हा गोमातेची धार काढण्यासाठी गेली, अंधार पडलेला होता, नजर कमी झालेली होती आणि अंधारामध्ये एका सर्पावर त्या आईचा पाय पडला आणि पाय सर्पावर पडल्यामुळे आईला सर्पदंश झाला आणि ती रामदासची ती आई त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली। मृत्यू झाला आईचा। धावत धावत तो रामदास, तो छोटासा बाळ त्या ठिकाणी आईच्या जवळ आला। जेव्हा त्याला समजलं की माझी आई ही मला सोडून गेली आहे, खूप दुःख झालं, खूप रडला तो, कारण त्याला आईशिवाय जगात दुसरं कोणीच नव्हतं।
लहानपणापासून आईने कसं कसं त्याचा सांभाळ केलेला होता. लोकांच्या घरी धुणी भांडी करून त्याला लहानाचं मोठं केलेलं होतं. एक एक प्रसंग त्याला आता आठवू लागला. आणि बऱ्याचदा असं होतं गड्या की मनुष्य जोपर्यंत आपल्या जीवनात आहे ना, जिवंत आहे, तोपर्यंत एखाद्या वेळेला त्या माणसाची किंमत आपल्याला कळत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती आपल्या जीवनातून निघून जाते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळते. आणि आईचं तर प्रेम असं असतं गड्या की ते प्रेम जगात इतरत्र कुठेही भेटू शकत नाही. आईचे एवढे उपकार जीवावरती असतात. बघा, तुम्ही सांगून जाईल मी, एखाद्या वेळेला त्रिथापुरी सारख्या क्षेत्रामध्ये तुम्हाला रात्रीची वेळ असेल, राहण्याची व्यवस्था नसेल, तुम्ही याच्या त्याच्याकडे हात जोडत असाल, दादा एक दिवसाची राहण्याची व्यवस्था कराल का हो? आणि एखाद्या माणसाने जर तुम्हाला त्यावेळी सहकार्य केलं, एक रात्रभर आपल्या घरामध्ये जर राहण्याची व्यवस्था केली, तर तुम्ही त्या माणसाला म्हणाल, काय राव देवासारखे धावून आलात तुम्ही, मला एक रात्रभर राहण्यासाठी तुम्ही जागा दिलीत. मला सांगा, जर एक रात्रभर आपल्या घरात राहण्यासाठी जो आपल्याला जागा देतो, त्याला जर आपण देव माणूस मानू, तर जिने या जगात पाऊल टाकण्याच्या अगोदर जिने आपल्या गर्भात आपल्याला जागा दिली ना, ती आई सुद्धा आपल्याला देवाप्रमाणेच असली पाहिजे. देवा इतकीच श्रेष्ठ तिची जागा आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. काही नाही केलं त्या आईने आपल्यासाठी. 9 महिने 9 दिवस जिने आपल्याला आपल्या उदरात वागवलंय, स्वतःच्या उदरात. बघा, कल्पना करा, एक 50 ग्रामची गाठ जरी आपल्या शरीरात कुठं निर्माण झाली ना मांसाची, तरी ती आपल्याला नकोशी वाटते. आपण लगेच डॉक्टरांकडे जातो, ऑपरेशन करून ती गाठ बाहेर काढून घेतो, शरीरात नको वाटते आपल्याला. पण 2.5-3 किलोचा गोळा जी आई 9 महिने आपल्या उदरात वागवते ना, तिचे उपकार आहेत आपल्यावरती. रक्ताचा पहिला थेंब तिने आपल्या शरीरात दिलेला आहे. एरवी आपण रक्तदान करतो, पण आपण रक्तदान त्यालाच करतो ज्याच्या शरीरात पहिलं रक्त असेल. आपण रक्तदान त्यालाच करू शकतो ज्याचा आणि आपला रक्त ग्रुप एक असेल. पण आपल्या शरीरातला पहिला रक्ताचा थेंब जर कोणी आपल्याला दान केलं असेल ना, तर ती आपली आई आहे. आपल्या दुधातून तिनं आपल्याला मजबूत अशी हाडं त्या ठिकाणी निर्माण करून दिलेत. बघा, एखाद्या वेळेला मातीत जर हाडं पुरल्या गेली ना, तर अनेक वर्षानंतर सुद्धा जर ती माती खोदल्या गेली ना, त्या मातीमध्ये सगळं काही मातीमोल होतं. सुंदर त्वचा आपली तिची माती होते, सुंदर केस त्याची माती होते. पण जी हाडं, ज्या आईच्या दुधापासून ज्या हाडामध्ये कॅल्शियम भरलेलं असतं ना, त्या हाडाला माती सुद्धा माती करू शकत नाही. ही आईच्या दुधाची ताकद असते. एवढे उपकार आपल्यावरती त्या आईचे असतात. जेव्हा बघा, एखादी गरोदर स्त्री जर चालायला लागली ना, तर तिला दम लागतो. पहा, इथे ज्यांनी ज्यांनी बाळाला जन्म दिलेत ना, त्यांना हे एक एक प्रसंग लक्षात येत असेल. चालताना, बसताना, उठताना दम लागतो त्या आईला. तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो, श्वास कमी पडतो. का होत असेल असं? त्याचं कारण आहे, ती जो श्वास घेते ना, त्यातला अर्धा श्वास ती आपल्या गर्भाला पार्सल करत असते. गर्भ कुठून श्वास घेतोय? एवढे उपकार त्या आईचे असतात. 9 महिने 9 दिवस त्या बाळाला आपल्या उदरात वागवते. आणि जेव्हा प्रसूती काळ जवळ येतो ना, डॉक्टरांकडे जेव्हा त्या आईला ऍडमिट केलं जातं, ज्यावेळेस डॉक्टर तपासणी करतात, डॉक्टरांच्या लक्षात येतं की बाळ हे आडवं आलेलं आहे, नॉर्मल डिलिव्हरी आता शक्य नाही. तो डॉक्टर त्या बाईच्या मालकाला तातडीने बोलावून घेतो, पाटील परिस्थिती फार बिकट आहे,
नॉर्मल डिलिव्हरी त्या ठिकाणी शक्य नाहीये. दोघांतून एकच जणाला मी वाचू शकतो. पटकन सांगा, वेळ कमी आहे. आई वाचली पाहिजे का बाळ वाचलं पाहिजे? वेळ नसतो त्या मालकाकडे. त्याने पटकन सांगावं, डॉक्टर अहो बाळ गेलं तरी चालेल, माझी पत्नी वाचली पाहिजे. त्याचाही काही दोष नसतो, कारण परिस्थिती तशी ओढवलेली असते. पण त्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तो डॉक्टर त्या आईकडे येतो ना, ताई काय करू, खूप मोठं धर्म संकट आहे माझ्यावरती. दोघांतून एकालाच वाचू शकतोय. तुमचं बाळ जर सुखरूप जन्माला यावं असं वाटत असेल तर तुमचा प्राण जाणार आहे. तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुमच्या बाळाचे तुकडे करून बाहेर काढावे लागणार आहे. काय करू मी? त्याही वेळेला ती आई हात जोडते, डॉक्टर ऐकाल का हो माझं? माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते गड्या डॉक्टर, मी मेली तरी चालेल, पण माझा गर्भ, माझा वंशाचा दिवा जगला पाहिजे. जी आपला प्राणही द्यायला तयार होते ना आपल्यासाठी, ती फक्त आपली आई आहे. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जर प्रेम कुठलं असेल ना तर ते आईचं प्रेम आहे. आईच्या प्रेमामध्ये कसलीही भीतीही नसते आणि कसला स्वार्थही नसतो. आईसी कळवळ्याची जाती करी, लाभाविण प्रीती. मातृत्व फक्त माणसामध्येच भरलेलं आहे असंही नाही. प्राणी पक्षी जरी आपण पाहिले ना तर त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंतानी ते मातृत्व असं ठाचून भरलेलं आहे. एखादी पक्षिणी पाहतो आपण, जेव्हा ते पिलांसाठी घरट बनवते ना, घरट इतकं सुंदर ते घरट असतं, एखाद्या आजच्या इंजिनियरलाही लाजवेल एवढं गोड ते घरट तिने बनवलेलं असतं. घरट्याचं जे द्वार आहे ते शक्यतो पूर्व दिशेला असतं. कधी बघा तुम्ही, शेतकरी आहोत आपण सर्व, पाण्याच्या अगदी जवळ असं ते घरट तिने बनवलेलं असतं. एक एक काडी आपल्या चोचेमध्ये आणून तिने त्याची गुंफण केलेली असते. आणि घरट बनवतानाही त्या झाडावर अशा ठिकाणी घरट बनवते, एखाद्या जाड फांदीला बनवत नाही. अगदी जी छोट्या छोट्या फांद्या असतात ना खाली अशा लटकलेल्या, त्या फांदीच्या शेवटच्या टोकाला घरट असतं. का असेल माहितीये? कधीतरी आपण त्याचा विचार केलाय? तिने ते घरट बनवताना विचार केलेला असतो की झाडावर एखाद्या वेळेला एखादा विषारी सर्प येऊ शकतो, जाड फांदीवर तो सर्प चालू शकतो, पण जिथे बारीक फांदी आहे अगदी लटकलेली आहे, त्या सापाच्याही वजनापेक्षा कमी ज्या फांदीचं वजन असेल, जिथे त्या सापाला पोहोचता येणार नाही, अशा ठिकाणी त्या घरट्याची व्यवस्था असते. काय बुद्धी, काय चतुरता म्हणावी त्या भगवान परमात्म्याची. पक्ष्यांमध्ये सुद्धा हे ज्ञान त्याने ठाचून भरलेलं आहे. गोड असं घरट तिने बनवलेलं असतं. तिने बांधला घराटा, दिला विसावा निवारा. तिने बांधला घराटा, दिला विसावा निवारा. घेऊन या पंखाखाली भरविला मुखी चारा. ओढ जगताला लागली, लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. माय मंदिर हलले,
माय मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया भरविला मुखी चारा ओढ रक्ताला लागली ओढ रक्ताला लागली लागे काहुर फुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया पक्षिणी गेली अंतराळी उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त पिला जवळी ठेवणिया चित्त पिला पक्षिणी गेली अंतराळी उडाली पक्षिणी गेली अंतराळी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी
मुलांचं संगोपन करत असते ना, लक्ष देऊन ऐका थोडंसं. एखाद्या वेळेला परिस्थिती अशी असते गड्या, लहान लहान मुलं असताना त्या बाईच्या कपाळावरचं कुंकू त्या ठिकाणी पुसल्या जातं. डोंगर कोसळावा एवढं दुःख तिच्यावरती त्या ठिकाणी कोसळत असतं, पण तेवढ्याही दुःखातून ती सावरते. काही क्षणासाठी तर तिला जगण्याचीही इच्छा उरत नाही. पण ज्या वेळेला ती छोटी छोटी आपली लेकरं पाहते ना, त्यावेळेला ती छातीवर दगड ठेवत असते, मनाला धीर देते नाही. आपल्याला धीर सोडून चालणार नाही. अरे या लेकराचा बाप जरी गेलाय ना, तरी मला आता या लेकरांसाठी जगावं लागणार आहे, हा विचार ती आई करते. समाजाचा कसलाही विचार न करता भेटेल ते काम करायला ती तयार होते. कोणाच्या शेतामध्ये काम असेल, कुणाच्या घरची धुणी भांडी असतील, भेटेल ती कष्ट करण्याची तयारी ती आई ठेवत असते आपल्या लेकरांसाठी. उन्हाताणामध्ये एखाद वेळेला स्वतःच्या पायामध्ये चप्पल नसली तरी ती आपल्या लेकरांसाठी त्या ठिकाणी चप्पल नवीन घेत असते. सण आला दिवाळीचा, पायी पायी त्या ठिकाणी जमा करून ठेवते. स्वतःच्या पोटाला ती चिमटा देत असते. वेळेप्रसंगी उपाशी पोटी झोपून राहते, पण आपल्या लेकरांसाठी 10 रुपये जपून ठेवते. अशा परिस्थितीमध्ये ती लेकरांना शिक्षण देते, लहानाचं मोठं करते. कष्ट करत असताना ऊन पाहत नाही, तहान पाहत नाही. कडकडत्या उन्हात, रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. ज्या वेळेला उन्हाताणात ती आई कष्ट करते, त्या मुलाला लहानाचं मोठं करते. उच्च शिक्षण त्या मुलाला देते. कधी स्वतःसाठी नवीन साडी खरेदी करत नाही. फाटलेल्या नाटी, 2 नाटीची एकत्र नाटी करून ती आई त्या ठिकाणी अंग झाकते, पण मुलाला कसलीही कमी पडू देत नाही. आणि जेव्हा तो मुलगा मोठा होतो, उच्च शिक्षण घेतो, चांगल्या नोकरीला त्या ठिकाणी लागतो, त्यावेळेला त्या आईला आनंद होतो. त्या आईची एकच सात्विक इच्छा असते त्या मुलाकडून, माझ्या मुलाने पगार झाल्यानंतर माझ्या जवळ आणून द्यावा, अशी तिची इच्छा कधीच नसते. प्रत्येक आईला हे वाटतं गड्या, माझ्या मुलाने कामावरून आल्यावर, शेतातून आला, दुकानावरून आला, मला फक्त तोंड भरून म्हणावं, आई तू जेवलीस का ग, आई तू बरी आहेस ना. एवढा एक शब्द ऐकण्यासाठी त्या आईचे कान आतुरलेले असतात. पण आजही समाजामध्ये असे काही माईबाप आहेत दुर्दैवी, की ज्या लेकरांसाठी त्यांनी जीवाचं रान केलेलं असतं ना, ती लेकरं त्यांना एक शब्द सुद्धा प्रेमाचा बोलत नाहीये. काय वेदना त्या हृदयाला होत असतील. अरे ज्याला आपण लहानाचं मोठं केलंय, ज्याच्यासाठी आपण एवढ्या खस्ता खाल्ल्यात, तोच आपला मुलगा जर नुसतं तोंडाने आई सुद्धा म्हणत नसेल, सांगेल गड्या मी, तुमचा बंगला किती मोठा आहे,
तुमच्याकडे संपत्ती किती आहे, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमची श्रीमंती तेव्हा जाणल्या जाईल की तुमच्या त्या घरामध्ये तुमचे माय बाप आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर आनंद असेल ना, तर जगातले सर्वात श्रीमंत तुम्ही असाल. म्हातारे झालेले आई वडील जर तुमचे आनंदी असतील तर, आणि 4-4 ताळाच्या बिल्डिंग असतील तुमच्या, पण त्याच बिल्डिंग मध्ये जर तुमच्या माईबापाला जर जागा तुम्ही देऊ शकत नसाल ना, तर तुमच्यासारखा भिकारी जगात कोणी नसेल गड्या. जोपर्यंत माईबाप आहेत ना, तोपर्यंत त्यांची किंमत केली पाहिजे. प्रत्येक आईची एकच इच्छा असते की माझ्या मुलाने मला म्हणावं की आई, नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छाये खाली उभ आयुष्य जगेल, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेल. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार, जीवना आकार. ते नारदजी सांगतायत की माझी आई जेव्हा मला सोडून गेली, पण त्याही दुःखामधून सावरण्याची ताकद मला मिळाली. कशाने? तर ज्या संतांनी मला जो नाममंत्र दिला होता, त्या नाममंत्राचा मी सहज त्या ठिकाणी जाप करत राहिलो. आणि भजनामध्ये ती ताकद आहे गड्या, कारण दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतं. एक ना एक दिवस प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या दुःखाला सामोरं जावंच लागतं. पण त्याही दुःखातून सावरण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर नामाचा सहारा घेत